नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय मोठी आणि अतिशय महत्वाची अशी बातमी आलेली आहे. बघा, पवित्र पोर्टल शिक्षक भरती जाहिरात सुरू. हो, अगदी बरोबर आहेत, बरोबर ऐकलं आहेत विद्यार्थी मित्रांनो. आज 1 मे, आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक सूचना आलेली आहेत. ती सूचना अशी आहेत विद्यार्थी मित्रांनो, की पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचे जे जाहिराती आहेत त्या चालू झालेल्या आहेत. नेमकं आता ती सूचना काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि या नेमक्या या सूचनेमध्ये काय काय दिलेलं आहे, ती सूचना कुणासाठी आहेत आणि काय काय महत्वाच्या तारखा आहेत ते आपण सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मी तुम्हाला ती सूचनाही दाखवतो, पण त्याच्या अगोदर आपण बघूया की त्यातले नेमके मुख्य मुद्दे काय आहेत. जी सूचना आलेली आहेत की बाबा पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीच्या जाहिराती या काढायच्या आहेत, सुरू झालेल्या आहेत, त्याच्यातले महत्वाचे मुद्दे काय आहेत. तर सगळ्यात पहिली महत्वाचा मुद्दा हा आहे विद्यार्थी मित्रांनो, की जाहिरात नोंदणीचा जो कालावधी आहे तो 1 मे 2026 पासून ते 31 मे 2026 पर्यंत, म्हणजे 1 महिन्याचा कालावधी आहे. 1 मे पासून ते 31 मे पर्यंत. मग आता इथं जाहिरात भरतीची जी काही, तो कोण अर्ज करू शकतो किंवा कोण नोंदणी करू शकतो, लॉग इन पासवर्ड रिसेट प्रोसेस कशी असणार आहेत, रिक्त पदे कशी भरायची आहेत, रिझर्वेशन आणि सब्जेक्ट वाईज डिटेल कशा भरायच्या आहेत, त्याच्या अप्रुव्हल प्रोसेस कशा असणार आहेत आणि त्याचे इम्पॉर्टंट रूल्स, जे काही रूल्स दिलेले आहेत ते कसे आहेत, ते सगळं या सूचनेमध्ये नमूद केलेलं आहे. ते सगळं आपण या सूचनेमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला मी तुम्हाला सूचना दाखवतो, पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या शिक्षक भरतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. चला आपण पुढे बघूया की ही ती सूचना आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, आजची तारीख आहेत 1 मे 2026 आणि इथं आहेत व्यवस्थापनांसाठी सूचना. अतिशय आनंदाची बातमी आहेत, अतिशय मोठी बातमी आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्था, म्हणजे कुठल्या जेवढ्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, झेडपी असतील आपलं, किंवा महानगरपालिका असतील, महापालिका असतील, सगळ्या, आणि खाजगी शैक्षणिक संस्था असतील, या सगळ्या शाळांसाठी ही व्यवस्थापनांसाठी ही सूचना आहेत. बघा काय म्हटलंय, शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिराती विषयक सूचना कशी पवित्र पोर्टलवरती कशी जाहिरात द्यायची आहेत त्याबद्दलच्या व्यवस्थापनांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, आपण अगदी थोडक्यात एक 1 बाय 1 पॉईंट बघत जाऊ. जवळपास त्यांनी 25 असे मुद्दे दिलेले आहेत, 25 असे छोटे पॉइंट्स आणि रूल्स दिलेले आहेत. ठीक आहे, चला सगळ्यात पहिले आपण बघूया शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही दिनांक 27/5/2025 ते दिनांक 5/6/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती. बरोबर. आणि सदर चाचणीस किती कॅन्डिडेट बसलेले होते, तर 2,28,000. त्यांच्यापैकी 2,11,308 उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस अवेलेबल झालेले होते. बरोबर. आणि जे या चाचणीस उपलब्ध झालेले कॅन्डिडेट होते किंवा उमेदवार होते ते शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक असणारी उमेदवारांची स्वप्रमाणपत्रे पूर्ण करण्यासाठी दिनांक 15/12/2025 ते दिनांक 15/1/2026 एवढा कालावधीमध्ये त्यांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र पण पूर्ण केलेले आहेत. म्हणजे जवळजवळ किती, 2,11,308 एवढ्या विद्यार्थ्यांनी स्वप्रमाणपत्र पण पूर्ण केलेलं होतं. त्यांना दिलेली होती, त्या चाचणीस उपलब्ध होते एवढे कॅन्डिडेट, पण स्वप्रमाणपत्र हे 1,70,000 कॅन्डिडेटने भरलेलं होतं, उमेदवारांनी भरलेलं होतं. मग आता हे जे 1,70,108 उमेदवार आहेत यांच्यासाठी आता ही जाहिरात निघणार आहे. चला पुढचा महत्वाचा मुद्दा बघूया. पुढे काय म्हटलं त्यांनी, पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारसींसाठी संबंधित व्यवस्थापनांकडून पोर्टलवर आरक्षण न्याय व विषय निहायक, बघा आरक्षण न्याय आणि विषय न्याय अशा रिक्त पदांचे प्लस माध्यम निहाय जाहिरात देणे आवश्यक आहेत. आरक्षण, विषय आणि माध्यम यानुसार जे काही व्यवस्थापन आहेत त्यांना पवित्र पोर्टलवरती जाहिरात द्यायची आहेत. सगळ्यात महत्वाची बातमी. आणि ही जी काही जाहिरातीची दिनांक मुदत आहेत ती 1 मे आजपासून तर 31 मे पर्यंत आहेत. आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची बातमी. पुढे बघूया, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी शैक्षणिक संस्था असतील त्यांच्यामध्ये जे काही शाळा शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर हा जो काही दिनांक दिलेला आहे 1 मे पासून ते 31 मे पर्यंत या कालावधीमध्ये जाहिरातीच्या नोंद करण्याची सुविधा त्यांना दिलेली आहे. म्हणजे या पोर्टलवरती एक टॅब ओपन करण्यात आलेला आहे, तिथे या व्यवस्थापनांना लॉग इन करायचं आहे
लॉग इन केल्यानंतर तिथे सगळे शिक्षकांची जी काही रिक्त पदे असतील त्यांच्या व्यवस्थापनांमधील त्या सगळ्या रिक्त पदांची माहिती त्यांना भरायची आहेत. बघा त्याच्याबद्दलही काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी संबंधित व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवरील ही पवित्र पोर्टलची त्यांनी वेबसाईट लिंक दिलेली आहेत. या संकेतस्थळावर त्यांना नोंदणी करणे आवश्यक आहेत. आता बघा हे जे काही व्यवस्थापन आहे त्यांनी जर यापूर्वी जर त्यांनी टेट 2022 मध्येही जर ते या भरती प्रक्रियेत समाविष्ट झालेले असतील तर त्यांना तोच युजर आयडी पासवर्ड युटिलाइज करायचा आहे, मागचा जो होता तो. पण जे नसतील, जे नवीन असतील त्यांना नवीन युजर आयडी पासवर्ड असणार आहेत. जे युजर आयडी पासवर्ड विसरलेले असतील त्यांना सिंपल आहेत, फॉरगॉट पासवर्ड करायचा आहे. तिथे एक तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर त्यांचं ओटीपी येणार आहे. त्या ओटीपी नुसार ते परत त्यांचं युजर आयडी आणि पासवर्ड मिळू शकतात आणि ते लॉग इन करून ह्या जाहिरातीमध्ये या पोर्टलवरती जाहिरातींची रिक्त पदांची माहिती भरू शकतील. आता ज्यांचा मोबाईल नंबर पण तिथे रजिस्टर नसणार आहेत किंवा मोबाईल नंबर चेंज झालेला आहे किंवा माहिती नाही, अशांना त्यांनी डायरेक्ट सांगितलंय की तुम्ही शिक्षण कार्यालयामध्ये जा आणि तिथून तुम्ही तुमचा युजर आयडी पासवर्ड रिसेट करून घ्या. असं हे संस्थापनांसाठी ही सगळी नोटिफिकेशन दिलेली आहेत. म्हणजे तुम्ही इन शॉर्ट या पॉईंट 3 मध्ये एवढंच दिलेलं आहे की लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तुम्हाला लॉग इन केल्यानंतर म्हणजे व्यवस्थापनांसाठी आहेत, तुम्हाला लॉग इन करायचं व्यवस्थापनांना आणि तिथे जाऊन तुम्हाला जाहिरात भरायची आहेत. पण जर तुमच्याकडे युजर आयडी पासवर्ड नसेल तर तो कसा रिसेट करायचा ही सगळी माहिती पॉईंट 3 मध्ये दिली आहे. पॉईंट बघा 4 काय आहेत. व्यवस्थापनात जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाची बिंदू नामावली तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त मावक मान्य विभाग आयुक्त कार्यालय यांच्याकडून अद्ययावत करून घेणे आवश्यक आहे. हे सगळी प्रोसेस त्यांना फॉलो करायची आहे. 5वा पॉईंट काय म्हणतोय, यापूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीनंतर SEBC चे आरक्षण किंवा पेसा क्षेत्रातील आरक्षण यामध्ये बदल झाल्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनाने बिंदू नामावली अद्ययावत करून घेणे प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहेत. का करायचं आहे? 4था पॉईंट हा का करायचा आहे, अप्रूव्ह का करून घ्यायचं आहे ते बिंदू नामावली? तर SEBC चे आरक्षण असेल, पेशा क्षेत्रातील आरक्षण असेल, याच्यात आता बरेच बदल झालेले आहेत. त्याच्यामुळे त्या बदलानुसार तुमची बिंदू नामावली अद्ययावत असायला पाहिजे. जे काही व्यवस्थापन असतील, शाळा असतील त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 6वा पॉईंट बघा, पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठीच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय दिनांक 7/12/2019 सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये खाली मध्ये सक्षम प्राधिकारी नमूद केलेले आहेत. इथं त्यांनी दिलेले आहेत खाली, तो तक्ता आपण तो बघूया. तर त्यामध्ये बिंदू नामावली भरणारे प्राधिकारी, तपासणारे व जाहिरात मान्यता देणारे प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानुसारच लॉग इन वर हे सगळं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर ते कोण कोण आहेत बघा. तर व्यवस्थापन कोण आहे, जर जिल्हा परिषद असेल तर तिथं जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक हे बिंदू नामावली विषयक रिक्त पदांची माहिती भरणारे असणार आहेत. ठीक आहे, यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तपासणारे कोण आहेत, तर तपासणारे जाहिरात मान्यता देणारे प्राधिकारी कोण असणार आहेत. जर जिल्हा परिषद असेल तर माहिती भरणारे शिक्षण अधिकारी आहे प्राथमिक, आणि तपासणारे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. तसं महानगरपालिका असतील तर प्रशासन अधिकारी असणार आहेत, आणि आयुक्त मनपा जे असतील ते तपासणारे असणार आहे. त्याच्यानंतर नगरपालिका असेल किंवा परिषद असतील, नगर परिषद असेल, कटक मंडळी असतील तर त्यांच्या ठिकाणी प्रशासन अधिकारी असणार आहेत, आणि तपासणार विभागीय शिक्षण उपसंचालक असणार आहेत. आणि जर खासगी संस्था असतील, प्राथमिक असेल किंवा माध्यमिक असेल तर अध्यक्ष सचिव संबंधित संस्थेचे हे माहिती भरणार आहेत, आणि संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक असतील ते तपासणार आहेत. असं या तिन्हीला पण खासगीला माध्यमिक असेल, प्राथमिक असेल किंवा उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालय असतील त्यांच्यासाठी आहेत. 8वा पॉईंट बघा, व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमांच्या जर शाळा असतील तर बिंदू नामावलीची माहिती ही माध्यमनिहाय नोंद करावी लागणार आहे. ठीक आहे बघा. त्याच्यानंतर हा एक पॉईंट दिलेला आहे 9वा, शालेय शिक्षण विभाग शासन क्रमांक यानुसार 1/1/2026 अनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक असेल, उच्च प्राथमिक असेल, माध्यमिक असेल या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर रिक्त होणाऱ्या संभाव्य पदे विचारात घेऊन भरती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर हा 9वा पॉईंट आपल्या शिक्षक भरतीसाठी अगेन परत महत्वाचा पॉईंट असणार आहे. जसा पहिला पॉईंट होता तसा 9वा पॉईंट. ही व्हिडिओ स्किप नका करत जाऊ, कारण मध्ये मध्ये जसं व्यवस्थापनांच्यासाठी आहेत महत्वाचे, तसं मध्ये मध्ये काही पॉईंट असे आहेत की ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी पण महत्वाचे आहेत. जसा हा पॉईंट आहे, आता बघा इथे अतिशय महत्वाचं आहे की मे 2026 पर्यंत जी पदे रिक्त होणार आहेत ती पदे संभाव्य लक्षात घेऊन आणि मगच तुम्हाला जाहिराती द्यायच्या आहेत. बघा खूप मोठा फरक पडणार आहे की मे 2026 ला खूप सारे शिक्षक हे रिटायर होणार आहेत.
कारण की ज्यावेळेस भरले गेले असणार त्यावेळेस जूनमध्ये शाळा चालू होत होत्या, त्याच्यामुळे ते शिक्षक त्यानुसार भरलेले होते. तर आता जर मे 2026च्या अखेरीपर्यंत जर विचारात घेतलेलं असणार तर अजून ही संख्या वाढणार आहेत, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त जागा येण्याचे संभाव्य आहेत. ठीक आहे, म्हणून हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे, ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे. ठीक आहे, अजून एक महत्वाचा पॉईंट असा आहे तिथे 10वा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो, रिक्त पदांची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक जो काय आहे तो त्यानुसार तरतुदीनुसार रिक्त पदांच्या 80%च्या मर्यादित मागणीची नोंद करावी. म्हणजे तुमच्याकडे किती पद आहे त्याच्या 80% पदांची ही तुम्हाला मागणी करता येईल, त्याची नोंद करायची आहे. ठीक आहे, त्याच्या पुढचा पॉईंट आहे, रिक्त पदापैकी एखाद्या काही पदाबाबत मान्य न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणं शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदू नामावली आरक्षण विषयाची मागणी नोंदवावी. हे पण अतिशय महत्वाचं आहे. काही ठिकाणी आपल्याला असं वाटेल की अरे इथली ही पदे तर असून पण का भरली जात नाहीत, पण त्या पदांबाबत जर मान्य उच्च न्यायालयामध्ये काही खटले प्रलंबित असतील किंवा पेसा क्षेत्र वगैरे असतील, तिथले जर काही पदे भरणं शक्य नसतील तर ते बिंदू नामावलीच्या आरक्षणमध्ये किंवा विषयाची नोंदणी करताना त्याप्रमाणे करायची आहे. चला पुढचा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे बघा, 1ली ते 12वी पर्यंतचे सगळ्या या गटातील रिक्त पदांची व्यवस्थापनात जाहिरात देता येईल. म्हणजे 1ली ते 12वी पर्यंत जेवढे काही असतील त्या सगळ्यांसाठी ही जाहिरात निघणार आहेत. हा अतिशय आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. चला पुढे बघूया आपण, पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी की जे आस्थापना आहेत त्यांना हे बरेचसे काही जे शासन निर्णय आलेत त्यांच्यानुसार त्यांना कारवाई करायला लागणार आहेत. ठीक आहे, 14वा पॉईंट पण तोच आहे. 15वा पॉईंट बघूया परत आपण महत्वाचा, इयत्ता 6वी ते 8वी या गटातील भाषा, गणित विज्ञान व सामाजिक शास्त्रे याप्रमाणे अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करता येईल. इथं बघा अतिशय महत्वाचं आहे, गटातील भाषा हे एक शिक्षक झाले. ठीक आहे, हा एक शिक्षकांचा गट झाला. गणित विज्ञान म्हणजे तुम्हाला गणिताला पण ते शिक्षक पाहिजे आणि विज्ञानला पण असे पाहिजे असेल तर हा एक गट असा सिलेक्ट करायला लागेल. तुम्हाला फक्त जर गणितच पाहिजे असेल तर तुम्ही तिथं स्पष्ट मेन्शन करा गणित, विज्ञान पाहिजे असेल तर स्पेशली विज्ञान मेन्शन करा. पण जर गणित विज्ञान असेल तर तुम्हाला गणित डॅश विज्ञान असं तिथं टाकायचं आहे विद्यार्थी मित्र. हा आपल्याला नाही म्हणजे व्यवस्थापनांना. तर हा जो 15वा पॉईंट आहे तो महत्वाचा आहे. आता आपल्यासाठी का महत्वाचा आहे, जे कॅन्डिडेट असे इलिजिबल आहेत त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही कसं मग तुम्हाला एक थोडीशी आयडिया येणार आहे की बाबा जागा कशा प्रकारे निघणार आहेत, गणित विज्ञान की गणित स्पेशल निघेल की विज्ञान निघेल, त्यानुसार यांच्या जाहिराती येणार आहेत. त्यानुसार तुम्हाला अगोदर तुमची मानसिक तयारी तशी करायची आहे. बघा इथे त्यांनी पुढे थोडं म्हटलं पण आहे, बघा फक्त गणित विषयासाठी शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित हा विषय निवडावा, फक्त विज्ञान शिकवण्यासाठी तर विज्ञान निवडावा. ठीक आहे, आणि गणित व विज्ञान असं असेल तर गणित विज्ञान असा निवडावा. ठीक आहे, असं त्यांनी इथे विश्लेषण दिलेलं आहे. शासन निर्णय यानुसार अन्वय निकषानुसार कला व कार्यानुभव ही पदे मंजूर व रिक्त असलेली पदे भरण्यासाठी विशेष शिक्षक म्हणजे स्पेशल टीचर अंतर्गत नोंद करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. हा बऱ्याच जेव्हा आपले विद्यार्थी सेल्फ सर्टिफाय करत होते तेव्हा बऱ्याच कॅन्डिडेटला हा क्वेश्चन होता की सर हे कसं निघणार, जाहिराती कशा निघणार, स्पेशल टीचर निघणार का, तर इथं ते पण दिलेलं आहे. स्पेशल टीचरच्याही जागा निघणार आहेत, तिथेही त्याची सुविधा दिलेली आहे. ठीक आहे, 16वा पॉईंट बघूया आपण, 9वी ते 10वी ते गटातील भाषा विषय विज्ञान गणित विज्ञान तसंच दिलेलं आहे, जसं वरती 6 ते 8 साठी होतं तो सेम पॉईंट 9 ते 10 साठी पण लागू होतो. त्याच्यामुळे बघा त्याच्यामध्ये पण अजून विषय वाढतात. भाषा विषय आहे, गणित विज्ञान, सामाजिक शास्त्रे, इतिहास, भूगोल, शारीरिक शिक्षण, संरक्षण शास्त्र याप्रमाणे विषयासाठी मागणी करता येईल. ठीक आहे, गणित असेल तर स्पेशल गणित टाकायचं आहे व्यवस्थापनांना, विज्ञान असेल तर फक्त विज्ञान टाकायचं आहे, गणित व विज्ञान असेल तर गणित व विज्ञान असा टाकायचा आहे. इतिहास भूगोल इत्यादी सामाजिक शास्त्र व विषयातील सर्व विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास सामाजिक शास्त्र हा विषय त्यांना निवडायचा आहे. म्हणजे बघा काही आहेत आपल्याकडे शिक्षक ते इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र हे सगळे सब्जेक्ट शिकवतात, तर त्यांना तिथे सामाजिक शास्त्र असं निवडायचं आहे. जर फक्त शिक्षक हा फक्त इतिहासासाठी पाहिजे असेल तर फक्त इतिहास असा निवडायचा आहे, स्पेशल भूगोलासाठी पाहिजे असेल तर भूगोल असं निवडायचं आहे. असे सगळे नियम त्यांनी इथं दिलेले आहेत. ठीक आहे, आता पुढे बघूया आपण आपल्यासाठी अजून महत्वाचं बघा, इयत्ता 11वी 12वी या गटातील विषयासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेनुसार मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त पदांची मागणी नोंद करता येईल. पुढचा मुद्दा आहे शासन निर्णय जो काही 2023 मध्ये झालेला होता त्यानुसार अर्धवेळ व 2 विषयातील कार्यभारामुळे पूर्ण वेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अतिशय चांगल्या गोष्टी इथे मांडलेल्या आहेत बघा. जिथे जिथे म्हणजे अर्धवेळ असं
बरेचसे शिक्षक होते किंवा 2-2 विषयांचे शिक्षक होते. त्यामुळे आता इथे पूर्ण वेळ अशी मंजूर झालेली पदे आहेत त्यांची पण इथे नोंद करायला सांगितलेली आहेत. पुढचा मुद्दा बघूया. जाहिरातीसाठी बिंदू नामावलीची माहिती भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट विषयाची माहिती नोंद करता येते व त्यानंतर विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतरच जाहिरात तयार करता येईल. जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदू नामावली व विषय या दोन्ही प्रकारची माहिती संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून मान्य म्हणजे अप्रूव्ह करून घेणे आवश्यक आहे. बघा, त्याच्यानंतर आहे जाहिरात जनरेट करण्याची सुविधा ही माहिती भरणाऱ्या प्राधिकारी यांच्या लॉग इन वर उपलब्ध आहेत. म्हणजे बघा, ही जाहिरात जनरेट करण्याची जी काही माहिती वरती आपण बघितलं की कोण ती माहिती भरू शकतं, त्या प्राधिकाऱ्यांचे जी लॉग इन असणार आहेत पवित्र पोर्टलवरती, तिथून ते जाहिरात जनरेट करू शकतील. पुढचे 2-3 महत्वाचे मुद्दे आहे. पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णयानुसार तरतुदीनुसार सदर जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी लागणार आहेत. जे माझ्या मते असं काहीतरी एक जार मागे निघालेला होता की त्या भागामधील जे सगळ्यात महत्वाचे 2 वृत्तपत्र असतील, वर्तमानपत्र असतील, किमान तिथे ही जाहिरात देणं आवश्यक आहेत. त्याच्यामुळे एक्सपेक्टेड आहेत की त्याप्रमाणे आपल्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतील. आता जाहिरात तयार करण्यासाठी टेट 2022 पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या युजर मॅन्युअल फ्लो चार्टनुसार कार्यवाही करावी. ती ऑलरेडी टेट पोर्टलला आहेत, ती त्यानुसार व्यवस्थापनांना बघायचं आहे आणि त्यानुसार ती जाहिरात तयार करायची आहे. त्याचं युजर मॅन्युअल पण दिलेलं आहे, त्याचं फ्लो चार्ट पण दिलेलं आहे. थोडक्यात कशी करायची आहेत, काय काय स्टेप फॉलो करायचे आहेत ते तिथे दिलेलं आहे. शिक्षक पद भरतीशी संबंधित कामकाजाबाबत शैक्षणिक संस्थांना शिक्षण अधिकारी, विभागीय शिक्षण संचालक यांच्याकडून विहित मुदतीत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास ही बाब आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना या ईमेलवरती कळवावी. ठीक आहे. आणि व्यवस्थापनास काही अडचण असल्यास त्यांनी या ईमेलवरती संपर्क साधावा. तर आपल्यासाठी महत्वाचे 2-4 मुद्दे असे आहेत विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला ही जाहिरात जी आहे ती 31 मे पर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजे जाहिराती येणं, आणि साधारणतः आपल्याला या जून महिन्यामध्ये हे सगळे चित्र हे क्लिअर होईल. आणि हा एक अतिशय महत्वाचा शिक्षक भरतीचा अतिशय महत्वाचा असा टप्पा हा आपण समजूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही खरंच अतिशय आनंदाची बातमी आहे की आता एक स्टेप पुढे जात आहोत आपण, आणि आपल्याला जी काही शिक्षक भरतीची जी काही प्रोसेस आहे ती आता हळूहळू कुठेतरी कंप्लीट होण्याच्या मार्गावर येत आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नोकरी मिळावी. धन्यवाद शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो.